काय खायला पाहिजे? जांब, चिंचा, रामकृष्ण, कोशिंबीर, असं नाही नाही. पाऊस येऊ लागले की माणूस म्हणते कसं तू आबाळ चालेल झाले थेंब येतील का? काय काय करायला पाहिजे? गरम काय? मिरची भजे कसे घम घम असा मिरची भजे असा सुगंध यावं, मस्त पाऊस पडायला, मग त्याच्यात मजा आहे. खरं सांगू का तुम्हाला, वातावरणानुसार जेवण पाहिजे तर ते रुचकर लागतंय, तर ते पचतंय. तसं सत्ययुगात, त्रेतायुगात, द्वापार युगामध्ये, कलियुगामध्ये नेमकं आपल्या पूर्वजांनी काय जीवन केलं, म्हणजे नेमक्या कोणत्या साधना केल्या, त्या साधना आता या वातावरणाशी आपल्याला काय होत नाहीत, जुळत नाहीत. आणि म्हणून त्या ज्या वेळेस लोकांनी ज्या साधना केल्या असतील त्या केल्या असतील, आता त्या आपल्याच्याने शक्य का केल्या? आपल्या पूर्वजांनी त्या साधना, त्यांच्यात धमक होती तशी. कृतयुगी शमदमादी साधन, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारी अगमोक्त पूजन, तंत्र विधान विधियुक्त, ही अवघीच साधने कलीने लाजविली कीर्तने, जेथ गाता नाचता आपण वश्य करणे परमात्मा. कलियुगामध्ये लोकांनी अवघड साधनेच्या आहारी जायचं नाही. आपल्या बापजाद्यांनी जे अवघड साधना केल्या ना, आपल्यात तेवढी सामर्थ्य शक्ती नाही ना. आपल्या पूर्वजाला सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. पुन्हा मागून मागून माणसं नीट वागणे म्हणून देवाने 1 शून्य कमी केला. किती होते त्रेतायुगात आयुष्य? 10,000 वर्ष. पुन्हा माणसाचे आचरण बिघडले, पुन्हा 1 शून्य कमी केला. द्वापार युगात किती वर्ष आयुष्य? 1000 वर्ष आयुष्य. पुन्हा कलियुगामध्ये माणसाचे वागणे पहिल्यासारखे राहिले नाहीत म्हणून 1 शून्य कमी केला. किती वर्ष आयुष्य? 100. आता नीट वागा, नाही तर पुन्हा 1 शून्य कमी होईल. किती वर्ष आयुष्य? 10 वर्ष आयुष्य कलियुगाच्या सरते शेवटी माणसाला मिळणार आहे. किती वर्ष? त्या 10 वर्षाच्या कचाट्यात आपण अडकलो नाहीत, नशिबवान समजा. विठाला बसलेले माणसं म्हणतील महाराज 0 कमी होणार आहे का? हो महाराज. मग कसं होईल? 10 वर्षात होणार आहे. कसं होईल? कसं? 5 वर्षाची नार भरतार मागेन, 6 वर्षाची नार गर्भीन राहीन. कितव्या वर्षी लग्न होणार? 5व्या वर्षी. आणि 6व्या वर्षी पाळणा. आणि 10व्या वर्षी वार. कोणतं वार? पदराचं. संपला. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. जाणार लोक 10व्या वर्षी. पण आज आपण प्रारब्ध आपलं एवढं बलवत्तर आहे, 100 वर्षाचा आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे. त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या साधने सच्चिदानंद आपल्या या पारमार्थिक साधनेमध्ये आपल्याला काला मिळवायचंय. म्हणजे काय मिळवायचंय? आपल्याला देवाशी एकरूप व्हायचंय. काला शब्दाचा अर्थ एकता. काला शब्दाचा अर्थ काय? आता मुरमुरे कुठे ठेवलेत? या दहीहंडीमध्ये टाकले ना. दही टाकलं का? मुरमुरे कोण आणले होते? समजा म्हणा की तुम्ही मुरमुरे हे ना आणले होते. कीर्तन वाढते काय? आता मुरमुरे आणणारा वेगळा आणि दही आणणारा, दोघांनी मिळून आता काय केलं? त्याच्यात एकत्र ते सर्व पदार्थ टाकलेत. कदाचित दह्यावालं नाराज झालं.
आणि ते गावाला म्हणू लागलं माझं मला दही पाहिजे. गाव म्हणलं आता हे कसं देता येईल तुला, तुला दुसरं देतो. दुसरं नाही, कोणतं पाहिजे तेच पाहिजे. आता देता येते. ते काय झालं त्या मुरमुऱ्याशी, एकरूप झालं. त्याच्याकडे बघून आपल्याला ते मिळवायचं हे बघा, फोडायचं हिसकाटायचं घरला जायचं ते काला नाही. त्या पदार्थाकडे पाहत असताना नेमकं काय, हे काय, ह्याच्याकडे पाहायचंय काय, ह्याच्याकडे कोण्या दृष्टीनं पाहायचं. या गाडग्याकडे पाहत असताना आपल्या शरीराकडे पाहायचं. हे गाडगं जसं मातीचं आहे ना, तसंच आपलं शरीर बी काय म्हणायचं, मातीचं जाऊ का बघायचं. दोन्ही पदार्थ एकत्र केलेत ना, तसे एक जीव झालेत ना, तसं मलाही परमार्थ करत असताना भगवंताचं नामस्मरण करता 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 जीव ब्रह्म ऐक्य काला देव पहावया गेलो आणि तेथे देवाची होऊन ठेवलो. दहीनलाही जशी एकरूप होती तसं जीव आणि ब्रह्म एकरूप होणं, आणि ते एकरूप होण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायचं म्हणणं आहे, अगोदर या ताटातल्या पदार्थाकडे पाहावं लागते. कोणत्या पदार्थाकडे? हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. नामस्मरण आणि प्रेम या दोन्हीचं मिश्रण करून अंतकरणानं आपण जर ती साधना भगवंताच्या नामस्मरणाची केली तरच असं आपलं होऊ शकतंय, अन्यथा होणार नाही. विठाला विठाला काला म्हणजे काय देवा, मला हे वाढीतच जाऊ नका. मी ओवी म्हणली काय, प्रमाण म्हणलं काय, अजून काही म्हणलं काय, हे मला वाढवायचंच नाही. माझं एकट्या मला गुतच देऊन टाकायचं. ह्यांचं काय वाढवायचं हे सगळ्या गुणीजन मंडळीचं आमच्या भाषाचं वाढीचं आहे. कारण मला हिको कळत नाही, मला कळत नाही काय. आकारानं चालू द्या. विठाला काला मिळवायचंय म्हणजे तुम्हाला काय मिळवायचंय? काला मिळवत असताना हे दहीहंडीकडे बघतात. मी उगाच एके दिवशी दहीहंडीकडे बघू लागलो. म्हणजे गाडग्यात टाकून पुन्हा फोडायचं हे असं का असेल बरं? फोडाफोडी त्याचं पुन्हा मला मर्म लक्षात आलं. हे गाडगं जसं आहे तसं आपलं शरीर नश्वर आहे, आणि या नश्वर शरीराकडं दुर्लक्ष केल्याशिवाय हे आतलं मिळत नाही. हे तसं नश्वर शरीर ज्या दिवशी समजलं तसं तुझं आहे, तुझं पाशी परी तू. आपल्याला आत प्रवास करायचा का बाहेर प्रवास करायचा आहे? कुणीकडे प्रवास करायचा? आता सध्या कुणीकडे प्रवास आहे? बाहेरच. पण बाहेर नाही, आपल्याला कुठं जायचंय? आत प्रवास करायचा आहे, आत. आणि आत जो परमात्मा विराजमान आहे त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी ही साधना आहे. विठाला काला म्हणजे स्पष्ट भाषेत सांगू का, जिथून आलो तिथं जाणे, त्याचं नाव काला. आपण कुठून आलो? जीव शिव दोन्ही एक रूप झाले, जीव शिव दोन्ही एक रूप झाले, जीव शिव एक रूप झाले, जीव शिव दोन्ही 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 एक रूप झाले. मुलीचे संतले गयचे तैसे, मुलीचे संतले गयचे तैसे, हरी मुखी गाता हर पल चिंता, हरी मुखी गाता हर पल चिंता. मुलीचे संतले गयचे तैसे, मुलीचे संतले गयचे तैसे, हरी मुखी गाता हर पल चिंता, हरी मुखी गाता हर पल चिंता, हर पल चिंता. जीव शिव दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. जीवाची उत्पत्ती कुठून आहे? कुठून आलो? एक जण म्हणला तुम्ही दस्तापुराहून. दस्तापूर नाही रे जी उत्पत्ती. ममे अंशो जीवलोके,
जीवभूत सनातन, आपण देवाचे वंश आहोत, आपण देवाची संतती आहोत. आपला प्रवास देवाच्या दिशेनं असला पाहिजे. कोणत्या दिशेनं असला पाहिजे? जिथून आलो तिथं जाणे. म्हणजे आपण ज्या ईश्वराचे लेकरं आहोत, लेकरांनी खेळायला घराच्या बाहेर गेलं की दिवस मावळेपर्यंत त्यानं पुन्हा काय करावं? खेळणं झाल्यावर घरी यावं. पण दिवस मावळले तरी काय काय लेकरं खेळायचलेत. आणि मग तिकून माय पराठी घेऊन येते हातात. काय घेऊन? तुराटी. अशी ती वल्ली पराठी घेऊन त्याची आई आल्याबरोबर ते दुसरं पोरग म्हणलं, बाळू काय ती माय आली बघ. मग हे पळून जात नाही, ती त्या आईच्या दिशेनं जात आहे. ती म्हणते मी येऊच लागलो मी आता. ती माती केली म्हणली इकडे बरं, तुला सुधरत नाही का म्हणली दिवस मावळला तरी. मग ती आपल्या घराकडं तिनं मारायच्या अगोदर कुठं जाते? घरी पळून जाते. मग म्हातारी आजी कोणी तिच्याजवळ मागं लपत आहे. आणि ती म्हातारी म्हणते मारू नको लेकराला उगा दिवा लावायच्या टायमाला, बस उगा. ती खेळला असं काय झालं? काही काही लेकरं मारल्याशिवाय घराकडे येईनात. तुम्हाला हे लेकरं तुम्ही आम्ही नाहीत, आपण तुम्ही लोक नाहीत, आपणच आहेत. देवानं जन्म दिला आणि ह्या संसार नावाच्या खेळामध्ये जे आपण गुंतून पडलोत की नाही, आपल्याला माहीतच नाही खेळणं कशासाठी आहे. आपल्याला जायचंय कोणत खेळण्याच्या नादाना दिवस मावळायला गेलाय तरी त्याला अजून काही जायची. आता बरेच माणसं कल्ली आहेत. काय झाले? कल्ली आहेत, पण एकदा अजून वारीला आले नाही. पण या खेळातच काही काम काय होईना, पण बसल्या बसल्या काय बट्टीला बट्टी, उगच सराट बट्टीला बट्टी म्हणले तात्या काय वारी करा. आताच कवा करतो मग. सगुण गुण माया आली कोल्हाटीनं खेळाया. प्रपंचाचा राहुल रोविला वेळू, सव शून्याचा मांडीला खेळू. या प्रपंच नावाच्या खेळामध्ये ते लेकरू जसं खेळण्यामध्ये दंग झालं, दिवस मावळला तरी त्याला वापस घराकडे जायचं लक्षात नाही. तसे तुम्ही आम्ही इथं दंग होऊन गेलोत. आपल्याला कोण्या दिशेनं जायचंय, आपल्या प्रवासाचा अंतिम टप्पा कोणता आहे अजून आपल्या लक्षात आला नाही. पण जीवानं जिथून आलो तिथं जावं, त्याच्याशिवाय त्याचा प्रवास पूर्ण होत नाही. गंगा कुठून आली? गंगा कुठून आली? गंगा कुठून आली? मग तू काय बघायला? त्याला बघायला. बरं बघ मग त्याला बघ, पण आता कीर्तन झाल्यावर बघ. गंगेचं उगमस्थान आपल्या दृष्टीमध्ये ब्रह्मगिरी आहे, बरोबर आहे. परंतु ब्रह्मगिरीला जे गंगेचं पात्र आहे ते केवढं आहे? उग करंगळ एवढं. केवढं आहे? उग करंगळ एवढं. तिला गंगा कशी म्हणावं? एवढं त्या पात्र एवढं विराट स्वरूप धारण करतंय. याचा अर्थ ते पाणी आलंय कुठून? वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला तर उन्हाळ्यामध्ये समुद्राच्या पाण्याचं काय होतंय? बाष्पीभवन. आणि ते वाफेच्या रूपात कुठे जाते? ढगात. नंतर मग ते ढग त्याचा धो 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 पाऊस पडतो. पावसाच्या बाबतीमध्ये पंजाबरावांनी चांगलं काम केलं बाबा. मस्त आपल्याला का नाही देवदूतच मिळालेत. पंजाबराव डक म्हणजे आपल्या परिसरातले देवदूतच. कसा काय अभ्यास केला असं कोण आठवते ना बाबा. आपल्याला काय त्या अभ्यासाची जाणीव नाही, पण मानावं लागेल. कुठं पाऊस पडणार आहे, किती वाजता पडणार आहे. आता आमच्या सुद्धा सप्त्यातली माणसं फुफून लावालेत. पंजाबराव मी फलाण्या गावाहून बोलायलो, आमचा इथं सप्ताह आहे, पाऊस पडेल का? ते म्हणले आजच्या दिवस पडत नाही, चल द्या. आम्ही फोन लावला होता आमच्या पांडूजवळ. आम्ही पांडूने आम्ही लावला होता. अरे देवदूतच आहेत. शेतकऱ्यासाठी कार्य करायची आज कोणाची तयारी आहे? शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थानं देवदूत आम्ही समजू. विठाला उन्हाळ्यामध्ये पाण्याचं काय होईल? काय होते? समुद्राच्या बाष्पीभवन. कुठं जाते? ढगात. आणि पुन्हा धो धो पाऊस पडला की ते पुन्हा गंगेला पूर येत आहे. आणि ते पाणी पुन्हा कुठं जाते? समुद्राला. म्हणजे पाणी कुठून आलं? काय की म्हणलं मला ठावच नाही. शाळेतच गेलं नाही 2 वर्ष झालं. हा
पाणी कुठून आलंय? समुद्रातून. चाललंय कुठं? समुद्राला. तुम्ही आम्ही कुठून आलोत? देवाजवळून. कुठं चाललोत? हिस्सीला. आपल्या प्रवासाचा अंतिम टप्पा परमात्मा आहे आणि तो टप्पा सापडणे याचं नाव जीव ब्रह्म ऐक्य काला. आणि तो काला मिळवण्यासाठी, तो टप्पा मिळवण्यासाठी त्याच्यासाठी अट्टहास करावा लागतो. कोणता अट्टहास करावा लागतो? हरिनामाचा खिचडी काला. आपले मोठे महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपुरामध्ये भगवान पांडुरंगाच्या चरणी ते लीन झाले. त्या देवाच्या चरणावर त्यांनी आपला देह विसर्जित केला. म्हणजे आपले महाराज पांडुरंगाच्या स्वरूपाशी एकरूप झाले. याला म्हणतात अंतिम टप्पा. काय म्हणतात? जिथून येणं तिथं जाणं याचं नाव अंतिम टप्पा. याला म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य काला. तो काला मिळवण्यासाठी आपल्याला परमार्थाशिवाय पर्याय काय करावं मग आम्ही? त्यावेळेस तुकोबाराय म्हणले तुम्ही चिंता करू नका, फक्त एवढंच करा. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. फक्त हरिनाम वाचन घ्यायचं. बसलेली माणसं म्हणतील महाराज लय दिवस झालं भजन म्हणायला होतो, आम्हाला काय अजून तसं प्रचिती आली नाही. काहीतरी वर्म चुकतंय. वर्म चुकलं की प्रचिती येत. परमार्थामध्ये बाकी काही नसलं तरी चालेल, फक्त एकच भांडवल पाहिजे. कोणतं? प्रेम. फक्त प्रेम. वर्मती एक आहे, दृढ धरावा. भाव म्हणा, प्रेम म्हणा, श्रद्धा म्हणा, काय ते सगळे शब्द समानार्थी शब्द आहेत. आणि म्हणून आपल्याला जर प्रसन्नता मिळवायची, काला मिळवणे म्हणजे मुरमुरी हिसकाटून घेतले म्हणजे नाही का लई जागीरदारी झाली काय? काला शब्दाचा अर्थ आहे प्रसाद. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. आणि प्रसन्नता शब्दाचा अर्थ आहे समाधान. समाधान रूपी काला जर तुमच्या पदरात पाडून घ्यायचा असेल, बसलेले माणसं म्हणतील महाराज काय करावं लागते सांगा की? काहीच नाही, एकच हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. फक्त प्रेमानं नामस्मरण घ्यायचे. आज आपलं नामस्मरण सुरू आहे, प्रेमानं नाही. ज्या दिवशी प्रेमानं नामस्मरण सुरू होईल का नाही तुम्हाला घ्यायला, त्याच्या काही पावत्या येतात. पावत्या कोणत्या कोणत्या पावत्या येतात? आनंदले मन होते. शरीराला आनंद होणं वेगळं आणि अंतकरणाला आनंद होणं वेगळं. आता शारीरिक आनंदासाठी आपण बेजार आहे. कपडे चांगले पाहिजे, ओपत येत ना. गाडी चांगली पाहिजे, AC. हे शारीरिक. कोणाला आनंद व्हायला? शरीराला. नंबर 1 मोबाईल झाला म्हणतात, ओपत आहे ना. शोभायमान आहे, नंबर 1 आहे म्हणतात. डिजिटल आहे म्हणलं, ते अमुक अमुक असं आहे. काय ते त्याच्यातलं आपल्याला बी लई मिळ लागत नाही. आनंदाचे साधन समजतोय, आनंदाचे नाहीत. ते शारीरिक आनंद आहे, तो करमणुकीचा भाग आहे. आनंद हा कोसो दूर या साधनेपासून. हे साधन काय? मग आनंदाचा खरा जो परमोच्च आनंद आहे तो आहे परमानंद. पण काय? त्या परमानंदाच्या प्राप्तीसाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हटले दुसरं काही करायची गरज नाही. चिंतने चिंतने तद्रूपता. देवाचं चिंतन करता 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 माणसं कधी देव होतील याचं काही शाश्वती क्षणार्धात. आता ह्या चिंतनामध्ये माणसं कशी एकरूप व्हावे लागते. जुन्या काळातला दृष्टांत देतो, मग पुढं चालतो. विठाला छंद लागावा लागतो. छंद आनंद होण्यासाठी छंद लागावा लागतो कोणत्याही गोष्टीचा. एक हिरवी आळी असती आणि एक लाल भिंगुरी असती.
ती लाल भिंगुरुटी त्या हिरव्या आळीला जाऊन दंश करते. दंश केल्यावर आळीचं अंग अगोदर मुलायम असते, तिच्या अंगाचा दाह होतोय. का मला चावली असेल, मी काय केलं, हिचा अंगाचा दाह होतोय त्या आळीच्या. आले जनावराला कोण विचारायला, गपची बसावं, रडावं, आपलं दुःख सहन करावं, बस. पुन्हा ती भिंगुरुटी येते की पुन्हा अजून चावती, पुन्हा अजून तळमळ तळमळ. शेवटी भिंगुरुटी म्हणती तेवढ्या लांबून येणं आणि पुन्हा चावणं, पुन्हा जाणं. जरा पेट्रोल जास्त चाललंय. एक दिवशी काय करते ती भिंगुरी, आळीला उचलती आणि आपल्या घरट्यामध्ये नेऊन ठेवती. घरट्यात नेऊन ठेवली की बाहेर येऊन वट्यावर बसती. उगं मनात आलं की जातीन चावती. चावल्याबरोबर अंग आळीचं कसं असते, मुलायम. मुलायम झाल्याबरोबर ती जो तळमळ 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 करते, ती भिंगुरुटी पुन्हा वट्यावर व्यवस्थित पुन्हा चावती. पुन्हा दंश केले की पुन्हा तळमळ. शेवटी ती आळी का नाही अशी वाटच बघती, कधी येते की माय कधी भिंगुरुटी चावती की दंश करते की. शेवटी त्या आळीला भिंगुरुटीचं एवढं ध्यान लागतंय, एवढं चिंतन करते ती आळी, कधी येते की कधी चावते की. भीती आहे, पण भीतीच्या दृष्टीनं पण काय आहे, त्या भिंगुरुटीचं चिंतन आहे. शेवटी ती आळी भिंगुरुटीचं चिंतन करता 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 आळीच काय होती, झाली भिंगोरी सग. आ गोविंद गोविंद, गोविंद गोविंद, गोविंद गोविंद, गोविंद गोविंद. मना लागले मना लागले मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. मना लागली आजंग, मना लागली आजंग, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया. भेद नाही देवा तया, कीटक भिंगुरटीच्या संगती. पालटती स्वदेह स्थिती, भक्त पालटती तद्रूप. तुका म्हणे आळी आणि जीवा नुरीची आळी. आळी झाली का भिंगुरुटी राहिली, आळी राहिली का भिंगुरुटी झाली. तसे माणसं जर भगवत चिंतनामध्ये एकाग्र झाले, त्या एकाग्रतेनं हळूहळू 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 देवाच्या स्वरूपाशी एकरूप होतात. त्याचंच नाव काला आहे. आणि त्या एकाग्रतेसाठी कोणती साधना करावी लागते, तुकोबारायचं म्हणणं आहे, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. फक्त नामस्मरणच तिथपर्यंत नेऊन सोडते. आता या युगामध्ये दुसरे साधन फार कठीण आहे. आणि आता हे युग अवघडात पडणार नाही. हे युग कसं आहे, कसं आहे, सोपं. आता मोबाईल सुद्धा असा आलाय, उग त्याचं लाख उघडणं, ते पांडुगलबे नाव कुठं पाहणं, मग त्याला कॉलिंग करणं, मग फोन लागणं. असं नाही. आता माझ्याजवळ मोबाईल आहे, असं बटन दाबलं की नुसतं म्हणायचं फलाना उद्धव गुरुजी कॉलिंग सुरूच. त्याला शेरी म्हणते, एक ऑप्शन आहे ते आयफोन मध्ये आहे. त्याला म्हणायचं शेरी हिशी कॉलिंग सुरूच. त्या आपण गाडी चालवा काय करते, फोन लागत, त्याला बटन काढा, ते कॉलिंग कळाला. माणसं कसे झालेत आता, सोपं. पहिलं कसं बटन होतं बघा. 2001ला मला वाटतं माझ्याकडे मोबाईल आला. 2002ला का 1लाच आला वाटतं. भलता मोबाईल एवढा मोटरला, एवढा मोबाईल होता. असा जर फेकला ना चक्करच, नुसतं बी सभागत्या हाणला ॲडमिट. आता काय पीस आलेत बघा, जे सोपं खिशाला. कसं आता तर मोबाईल यायला एक मोबाईल खिशात ठेवायचा नाही. उगा अशी घडी. आता मला मी घेतला नाही, मला देऊ लागले नको म्हणतो, घडीतच मोबाईल. उगा म्हणायचं लाव बरं फोन, लागतेच. उगा घडीलाच म्हणायचं लाव बरं फोन, लगेच लागते. आता ह्याच्या पुढे एक मोबाईल येणार आहे, घडी बी नग
मग हे मासातच असं ह्या हातातच मधी एक अशी चिप उगा आता त्याच्यात टाकून द्यायचं ना उगा पुन्हा ऑपरेशन केलं काही नाही त्याच्या जे नंबर तेच मोबाईल तेच नंबर उगा म्हणायचं डावर फोन त्याला ती लागते फोन लगेच म्हणजे माणसाची मानसिकता कशी झालेली आहे अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे आणि म्हणून ही मानसिकता जगद्गुरु तुकोबाराने ओळखलंय आणि ओळखून ठरविलं की आता या युगामध्ये दुसरं कोणतं साधन यांना पचत नाही मग काय करावं हरिनामाचा खिचडी काला जेवण जर वाढलं ना जेवण ताटात तुकोबारायानं माणसं जेवायला जशी गडबड करतात की नाही तसं कीर्तनाला गडबड करीत कीर्तनाला आधी येऊन बसतेत का मग येतेत मग जेवायला पुरो पाहुण्याचं हो द्या या पाहुणे काय पाहुणे आधीच गडबड जेवायला जशी चालते ना खरं सांगू का जेवण हा गडबडीचा विषयच नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेवण कसं करावं हे जर आपल्याला सांगितलं याच्यातलं एकही माणूस तसं जेवत नाही एक खास किती वेळेस चावावं 32 वेळेस दात किती आहेत 32 म्हणजे एका दातानं एकदा किती झालं आणि मग ते 32 वेळेस चावलेला घास मग ते पचत आहे म्हणा सोयाबीन कवा गोळा करा अरे येऊस तर यालय काय आत्ता थोडं झालं का नाही बघितलं का तुम्ही इथं आत्ता काय खरं नाही बाबा म्हणलं लोकांनी तर वळे अजून झाकून ठेवायच्या राहिल्या 32 शास्त्र दृष्टिकोनातून कोण चालते पण खरं सांगू का कशा संग काय खावं मला वाटतं इतकं तरी कळावं 32 वेळेस चावा नाही तर नका खाऊ पण निदान कशासोबत काय खावं हे तरी कळावं थोडं पुढे जाऊन बोलू का ज्याला कशा संग काय खावं कळत नाही त्या जेवण्याला तर कडब्यात काय फरक आहे तसं साधना करत असताना कशी करावी तसं जेवण करत असताना कसं करावं हे सांगण्यासाठी तुकोबारांनी तिसरं ब्रह्मरस आवडी जेवण जसं चव लावून खावं नाही ते काही काही माणसाला का नाही खायचीच अक्कल नसते पुरणपोळीचं जेवण होतं पुरणपोळीचं जेवण म्हणल्यावर दुर्न किती पाहिजे दुर्न 3 हा काय नाव आहे तुमचं अमोलराव दुर्न किती पाहिजे 3 हा ध्यानात ठेवा जरा मला तितकं कळत नाही 3 दुर्न आणि एका माणसाने एकच दुरण घेतलं अहो कशाला दुरण वाटोळ करायचे हो म्हणले द्या एकच सगळं एकाच जागी जाणार आहे
कढी आला, कढी घेऊन माणूस वाढणारा कढी. दादा कढी वाढ बाय, थोडी वाढ. बुड झाकण्यापुरती कढी घेतली. त्याच्या पाठीमागून आमटीवाला म्हणला, तात्या तुम्हाला दुरण नाही आणू का? उग टाक चमच्याभर त्याच्यातच. काय दोन दोन दुरण म्हणा टाक, एकाच जागी जाणार आहे. कढी घेतली की लगेच आमटी घेतली. पुन्हा दूध घेऊन आला. आता पुरणपोळी म्हणल्यावर दूध लागत ना, कसोबत खाता पोळी. ते दूधवाला आलं म्हणलं, तात्या तुम्हाला दुरण विसरलं नाही? अरे मीच घेतलं नाही. मग आणू का दुसरं दुरण? हा टाक ना याच्यातच, काय एका जागी जाणार आहे म्हणलं. ते दुरण वरण आपलं, ते कढी त्यातच, आमटी दूधही. सगळे माणसं जेवायच्या आधी त्यानं 2-4 पोळ्या त्याच्यात बुडू 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 खाल्ल्या. आणि सगळ्याच्या अगोदर तोंड हाताला मीठ लावलं. मीठ लावल्यावर म्हणलं, लोक म्हणतात बाबा ही बाईले सुगरण नाही म्हणून. आपल्याला तर काही सुगरण वाटले नाही बाबा म्हणलं. आता याला सुगरण बाई नाही का, याला खाची? हो, सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. स्त्री सुगरण असावं, वाढायला उदार असावं. नाही तर काही काही बाया स्वयंपाक करतात पण वाढता वेळी उगच काय पाहिजे, काय वाढू, हवं का? हवं हवं का? देऊ का? देऊ का? देऊ का? देऊ का? ठेवू का? ठेवू का? थोडं टाकू का? हा, इतक्या कंजूस. पण किती जरी कंजूस असल्या, महाराज मंडळीला कोणी क्रॉस करू शकत? महाराज बी आमची बी का काही हुशारीला कमी आहेत का? त्या बाईनं सगळं वाढलं पण भज्याचं टोपलं आणि त्या पापुड्या त्या लिंबा इतक्या लांब ठुलत्या. ते महाराज म्हणले, बाई वाढती का नाही रे बाबा? केलंय तर एवढं सायासानं. महाराज म्हणले, बाबा लय वाचून आलो माय. काय झालं महाराज? लयच मोठं जनावर होतं म्हणले रस्त्यात, ह्या कडूचं त्या कडीला. केवढं होतं? केवढं? त्या भज्याच्या टोपल्या इतकं होतं म्हणला. किती केवढं होतं? माय म्हणली भजी. त्याच्यामुळेच म्हणलं जनावर नव्हतं काय. स्त्री कशी असावी? सुगरण, वाढायला उदार आणि जेवणारे रसज्ञ. हे मगवाच्या सारखे एका दुर्नवाले. त्यानं त्या जेवणात काय चव येणार आहे? हे जसं जेवणाचं आहे तसं परमार्थाचं आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. विना चांगला लावलेला असावा, मृदंग स्वरात असावा, भजनी मंडळी तज्ज्ञ असावे त्याच्यातले, आणि मग त्याचा आनंद बघावा. मंत्रमुग्ध होतो माणूस, मंत्रमुग्ध. समाधी काय होती? समाधी. या नामस्मरणामध्ये ही प्रसन्नता आहे. ती प्रसन्नता तुम्हाला मिळवायची का? लोक म्हणले हो. मग जेवण जसं चव लावून खावं, वाढायचं सुद्धा काही काही लोकांना अक्कल नाही. भडेल कुणा आधी चपाती आणून वाढतात. पाणी नाही, गोडाचं नाही, भात नाही, द्रोण नाही, चटण्या नाही, भाज्या नाहीत, आधी चपाती. खरं सांगू का, खायची बी काही काही लोकांना अजून. आता त्याच्यावर आपल्याला लई वेळ घालायचा नाही. माझा विषय आता संपतच आलाय. 8 तासाजवळ आलो बरं का मी आता. रामकृष्ण. उगा आता धोंडा ठेवायचा राहिला 1 तास. ह्या जेवणामध्ये जसं चव लावून खावं, अगोदर काय खावं? खरं सांगू का, आपल्या पाटलायला अजून जेवायचा मेळ लागला नाही. जेवाय नंबर 1 म्हणजे ब्राह्मण. भिक्षा मागून खाते, त्यात काय वाद नाही बिचारे. आता ते त्याचा स्वभाव आहे, धर्म आहे, परंतु कर्म आहे त्याचं. परंतु जेवण की नाही, अगोदर छान साधं वरण, त्याच्यावर गावरान तूप, भात, पद्धतशीर खाणारा, हळून. आपले पिसाळ कुत्र मागं लागल्यावाने हळून खाणार. म्हणजे काय होतंय, ते आदल्या दिवशी ह्या जठराला जी स्थिरता आलेली असती, हे जठर गतिमान करण्यासाठी एकदम चपाती जर टाकली, चपाती नाही ना आपल्या इकडे, काय चपाती बघा ना, आणि ती एकदा कटरला जर अडकली, कटरच फिरत नाही. त्यामुळं त्याच्यामध्ये हळून आधी ते साधं वरण, ते भात हळून, मग ते एकटं कटर फिरलं की मग पोळी खाते. पोळी वगैरे झाल्यावर पुन्हा भात घेतात आणि मग पुन्हा 1 तासानं पाणी पितात. आपले तर गट 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 पाणी पिणं बस. अरे ते मध्ये प्लास्टर केले पाणी टाकायचं जमते का? भिंतीला काय करावं लागते? प्लास्टर
हडकू द्यावं लागते आणि मग पाणी मारावं लागते, तसं तसं ते मजबूत होते. हे आपले पाणी संगच प्लास्टर संगत अजून आपल्या पाटल्याला जेवायचा मेळ लागला. आणि आता लागन म्हणून काही सांगता येत बी. जेवणाच्या बाबतीमध्ये त्या समाजानं मात्र की नाही शांती, पद्धतशीर जेवणं, छान बसणं. आता तर आपले सुशिक्षित झालेत, बुट घालेत जेवता जेवता, फुटा सगटच जेवायले. तुम्हाला लकलाभ रे बाबा, आता काय करावं. जेवणाचं जसं चव लावून जेवावं, शांततेनं जेवावं, मन लावून जेवावं, तसं परमार्थ बी बहिरंग करू नये. अंतरंगातून मन लावून नामस्मरण, अंतकरणातून प्रेमयुक्त अंतकरणानं ज्या दिवशी नामस्मरणाचा एकदा का छंद लागला, ती माणसं देव झाल्याशिवाय राहत नाहीत. खरं सांगता, एकदा जर नामस्मरणाची गोडी लागली, तुका म्हणे गोड लागे तव तव मागे रसना. एकदा का गोडी लागली नामस्मरणाची, किती रसना म्हणजे जिभीला पुन्हा 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 ते नामस्मरणाची सवय लागते. आणि एकदा का ती सवय लागते की लागली की ती माणसं त्या नामस्मरणानं प्रसन्नतेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. तीच नामस्मरण साधना कशी करावी? हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. प्रेमयुक्त अंतकरणानं नामस्मरण घ्यावं. आणि प्रसन्नता म्हणजे प्रसाद, प्रसाद म्हणजे समाधान, आणि समाधान म्हणजे काला आपल्या पदरात पाडून घ्यावा. विठोबार आजच्या कीर्तनाचे यजमान आमच्याकडून राहिले होतं सांगायचे मधुकररावजी कवडे साहेब. यांच्या कीर्तनाचे म्हणजे माझे, मग मला आधीच सांगायचं